स्पेन्का कंपनीच्या नव्या कॉर्पोरेट ऑफिसच्या शुभारंभ व नव्या तंत्रज्ञानाच्या अल्कलाइन आयोनायझरचे सादरीकरण कार्यक्रम रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल बालाजी सरोवर येथे होणार आहे, अशी माहिती स्पेन्काचे चेअरमन सुहास आधमाने व संचालिका अश्विनी आधमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली। स्पेन्का वॉटरचे डायरेक्टर आज तुम्हाला यासाठी बोलवले की आपण रविवारी 11 वाजता एक कार्यक्रम घेतो आहे। नवीन प्रोडक्टचं लॉन्चिंग करतो। ते अल्कलाइन आयोनायझर म्हणून एक प्रोडक्ट आहे। ते आपण जपानवरून इम्पोर्ट करतो आणि इंडियामध्ये डिस्ट्रीब्यूट करतो। आणि ती मशीन युनिक आहे जी इंडियामध्ये आजपर्यंत त्या स्पेसिफिकेशनची मशीन आजपर्यंत इंडियामध्ये अवेलेबल आहे। ते काही स्पेसिफिकेशन आपण त्या मशीनमध्ये दिली। त्याचं लॉन्चिंग आपण पुढे 12 गोष्टी आमच्या हस्ते बालाजी सरोवर 11 वाजता रविवारी करणार आहे। आणि दुसरी गोष्ट आपण एक नवीन कॉर्पोरेट ऑफिस सुरुवात केली जी आपण बसले त्या लोकेशनला उद्घाटन त्यांच्या हस्ते करायचं। असे 2 प्रोग्राम आपण त्या दिवशी करतो। सगळं डेव्हलप केलेलं आहे। मी जेवढा होईल तेवढा सपोर्ट करण्याचा फक्त प्रयत्न करते। कसा सपोर्ट असतोय? सपोर्ट म्हणलं तर आता मी प्रोडक्शन डिस्पॅच वगैरे जेवढं माझ्याच्याने बघून होईल तेवढं मी हेल्प करते। त्याच्यामुळे आपण मार्केटिंग वगैरे ते करतात। 50% महिलांना सर्वत्र वाटा आहे किंवा सर्वत्र स्थान दिलं जातं। तुम्ही इथे किती महिलांना स्थान दिलेलं आहे? आपल्याकडे पण जास्त लेडीज स्टाफच आहे, कारण कॉलिंग स्टाफसाठी आपण जास्त लेडीजलाच प्रेफर करतो। 50%च्या वरती जवळपास 70-80% आपल्याकडे लेडीज फॅक्टरीमध्ये लेडीज वर्कर असतात। सदरचा कार्यक्रम खासदार उदयनराजे भोसले छत्रपती यांच्या शुभ हस्ते व नामदार दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या प्रसंगी प्रिसिजन कॅम्पसचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोटे, मनपा आयुक्त सचिन ओंबासे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे।